नमस्कार मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता हवालदार साहेब तेजसला म्हणू लागतात, चला चला तुमची सुटका झाली, बाहेर या पटकन. आता मात्र तेजस तर मानसीकडेच बघू लागतो. तेव्हा लगेच आता मानसीला तो म्हणू लागतो, खरंच थँक्यू मिस लकी जॅम, तुमच्यामुळेच आज मी बाहेर आलोय. तेव्हा लगेच मानसी म्हणू लागते, नाही हो, माझ्यामुळे कसलं, तुम्ही जे लोकांना मदत करता, जे चांगले कर्म करता ना, त्याची नोंद देवाकडे असते आणि त्याचंच फळ मिळालंय तुम्हाला. तेव्हा लगेच हवालदार साहेब तेजसच्या पाठीवरती हात थोपटतात आणि म्हणू लागतात, खरंच हा खूप भला माणूस आहे, खूप माणुसकी याच्याकडे, यानेच माझ्या मुलीचं ॲडमिशन करून दिलं, खरंच खूप चांगला माणूस आहे हा. आता मात्र लगेच तेजस म्हणू लागतो, हे सगळं खरंच ना, मी तुमच्या म्हणजे संपतरावांना मदत करण्यासाठी केलं होतं. खरंच तुमच्या लग्नासाठी पैसा हवा होता, त्यामुळे हे सगळं केलं आणि बघा ना काय होऊन बसलं. तेव्हा आता लगेच मानसी म्हणू लागते, सगळ्यांना ना फक्त माझ्या लग्नाचंच पडलं होतं. जो तो लग्न कसं होईल याकडेच बघत होता, सगळी पैशांची व्यवस्था करत होता, कुणालाही काही माहीत करून द्यायचं नाही, फक्त लग्न कसं होईल याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. तेव्हा लगेच आता तेजस म्हणू लागतो, हो, संपतरावांना जे माहीत होतं ते तुम्हाला माहीत नव्हतं आणि जे तुम्हाला माहीत होतं ते संपतरावांना माहीत नव्हतं आणि त्यात ती ऑर्डर कॅन्सल झाली. हे संपतरावांना तुम्हाला कळू द्यायचं नव्हतं, कारण लग्न होणं खूप महत्त्वाचं होतं ना. पण शेवटी काय झालं, ऐनवेळेस घोळ झालाच आणि हे लग्न मोडलं. पण तुम्ही काळजी करू नका, मी संपतरावांना समजावेन, नीट समजावून सांगेल त्यांना, सगळं काही ठीक होईल. तेव्हा आता मानसी मात्र तेजसकडेच बघू लागते. त्याच वेळेस आता लगेच तेजस म्हणू लागतो, अहो मिस लकी जॅम, मी सांगितलं ना, काळजी करू नका. कुठे आता संपतराव, हॉस्पिटलमध्ये का घरी घेऊन गेलात तुम्ही त्यांना, कुठे आहेत? तेव्हा लगेच आता मानसी मात्र तिथे असणाऱ्या बाकड्यावरती जाऊन बसते आणि रडू लागते. तेव्हा तेजस म्हणू लागतो, मी काय विचारतोय मिस लकी जॅम, संपतराव कुठे आता, बरं आहे ना, त्यांना बरं लागतंय ना? तेव्हा लगेच आता मानसी म्हणू लागते, बाबा गेलेत, ते या जगात नाही राहिले आता. आता मात्र तेजसला तर खूप मोठा धक्काच बसतो. तेव्हा तेजस मनाशीच म्हणू लागतो, नाही नाही, हा बाप हरू शकत नाही, असं होऊ शकत नाही, खरंच हा बाप कधीही हरू शकणारा नव्हता, हे कसं शक्य आहे? नाही नाही, असे आता तो मनाला समजावू लागतो. त्याच वेळेस आता संपतरावांबरोबर घालवलेले खूप सारे क्षण तेजसला आठवू लागतात. आपल्या मुलींसाठी झगडणारा हा बाप कसा हरला याचं मात्र त्याला खूपच वाईट वाटू लागतं. तेव्हा लगेच तेजस म्हणू लागतो, नाही नाही, ही वीट तर खूप पक्की होती, अशी कशी डगमगली ही वीट? तेव्हा लगेच मानसी म्हणू लागते, कायम आधार देईन, कायम आमच्याबरोबर राहतील असे म्हणाले होते आणि ऐनवेळी अचानक सोडून गेले, बघा ना काय झालंय. तेव्हा लगेच तेजस म्हणू लागतो, काळजी करू नका मिस लकी जॅम, मी आहे, मी आधार देईन तुम्हाला, मला संपतरावांचं बोलणं आठवतंय ना, मी तुमची साथ देईन, काळजी करू नका. तेव्हा लगेच आता मानसी त्या हातातील मंगळसूत्राकडे बघू लागते आणि मनाशीच म्हणते, नाही, मी यांच्याकडून असली अपेक्षा ठेवूच शकत नाही. बाबांनी जरी शब्द दिला असला तरी कुठपर्यंत त्रास देणार यांना मी, नाही नाही, त्यामुळे आता यांना यांचं आयुष्य जगू द्यायला पाहिजे. यांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे, त्यामुळे मी आता यांना त्रास होऊ देणार नाही, हे नातं मी जबरदस्तीने त्यांच्यावरती लादणारच नाही, असे म्हणून आता मानसी उठून उभी राहते. त्याच वेळेस तिच्या हातातील मंगळसूत्र तिथेच खाली पडतं. तेव्हा लगेच मानसी म्हणू लागते, अहो राष्ट्रहित, तुम्हाला आमच्यासाठी आता काहीही करण्याची गरज नाही, मी सगळं काही करणार आहे. तेव्हा लगेच तेजस म्हणू लागतो, पण मिस लकी जॅम, तुम्ही एवढ्या लांबून आणि एवढं सगळं झालेलं असताना बारगाववरनं मला सोडवायला इकडं आला? तेव्हा लगेच आता मानसी म्हणू लागते, नाही हो, बारगावला तर आता काहीच राहिलं नाही, वीटभट्टी, आमचं घरसुद्धा गेलं. तेव्हा लगेच तेजसला आठवतं की संपतराव त्याच्याजवळ रडत असतात आणि म्हणत असतात, सगळं गेलं, अण्णासाहेबांच्या नावावरती वीटभट्टी केली, घर गेलं. तेव्हा लगेच तेजस म्हणू लागतो, हो, सगळं काही गेलंय आता, पण तुम्ही कुठे राहताय? तेव्हा लगेच आता मानसी म्हणू लागते, आम्ही मामा मामीकडे असतो. तेव्हा तेजस म्हणू लागतो, पण मामी, मामी तर खूप डेंजर आहे, तिने घेतलं घरात. तेव्हा मानसी म्हणू लागते, हो, तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळं काही ठीक करू, आता तुम्ही जा तुमच्या घरी, असे म्हणून मानसी निघालेली असते. त्याच वेळेस तेजस लगेच ते पडलेलं मंगळसूत्र हातात घेतो आणि म्हणू लागतो, थांबा मिस लकी जॅम, असे म्हणून आता ते मंगळसूत्र मानसी समोर धरतो. आता मानसी ते मंगळसूत्र घेऊन घरी निघालेली असते. तर इकडे रजनी व त्याचा ड्रायव्हर सगळीकडे शोभाचं घर कुठे तिला शोधत असतात, पण मात्र
मात्र ड्रायव्हर सगळीकडे चौकशी करतो, पण शोभाचं घर कोणीही सांगत नाही. त्याच वेळेस तो रजनीकडे येतो आणि म्हणू लागतो, मॅडम, मी बऱ्याच जणांना विचारलं, पण कुठे राहताय ना हे त्यांनाच माहिती नाहीये. मी बऱ्याच जणांना म्हटलं शोभा गावडे कुठे राहत आहेत, पण कोणीच सांगायला तयार नाही. तेव्हा रजनी म्हणू लागते, अहो अजून चौकशी करा, थांबा, मीच येते. असे म्हणून दरवाजा उघडून रजनी गाडीतून खाली उतरणार तेच शोभा लगेच तिला धडकते आणि म्हणू लागते, अरे बापरे, सगळी भाजी सांडली, कोण आहे, दिसत नाही का? त्याच वेळेस आता रजनीला बघताच शोभा म्हणू लागते, अरे बापरे लक्ष्मी, तुम्ही तुम्ही इकडे काय करताय? आता इकडे कशाला आलाय तुम्ही? तेव्हा लगेच आता रजनी म्हणू लागते, अहो शोभा मामी, मी तुम्हालाच केव्हाचं शोधते, केव्हाचं आम्ही तुमचं घर शोधतोय. तेव्हा शोभा म्हणू लागते, काय, मला का शोधताय? आता तर लग्न मोडलंय ना? तेव्हा लगेच रजनी म्हणू लागते, मोडलेले लग्न जुळू पण शकतंय, त्यासाठी शोधते. तेव्हा शोभा म्हणू लागते, मग तुम्ही त्या मानसीकडे जा, माझ्याकडे कशाला आलाय? आणि आता काय ती लग्न जुळवणार आहे का? तेव्हा लगेच आता रजनी म्हणू लागते, अहो जुळवायचे ठरलं तर काहीही जुळू शकतं. तेव्हा शोभा म्हणू लागते, किती भाजी सांडली माझी, सगळी खराब करून टाकली. त्याच वेळेस रजनी आपल्या ड्रायव्हरला सांगू लागते, एक नवीन मोठी पिशवी घ्या आणि यात ज्या काही भाज्या होत्या ना सगळ्या 5-5 किलो यांना घेऊन द्या. तेव्हा शोभा म्हणू लागते, काय, 5-5 किलो? अरे बापरे, मला 1 किलो मटार पण घ्यायची होती हो. तेव्हा रजनी म्हणू लागते, 5 किलो मटार पण घेऊन द्या. आता मात्र शोभा खूपच खुश होते. तेव्हा रजनी म्हणू लागते, जा तुम्ही आणि शोभा मामी तुम्ही गाडीत येऊन बसता, मला तुमच्याशी बोलायचंय. तेव्हा शोभा म्हणू लागते, काय, मी एवढ्या मोठ्या गाडीत? अरे बापरे, येते येते. आता मात्र शोभा खूपच आनंदात असते आणि म्हणू लागते, बापरे, केवढी मोठी गाडी, जणू देवाच्या प्रदक्षिणा घालते की काय मी, असं वाटतंय, खरंच खूप भारी हो. तेव्हा आता लगेच रजनी म्हणू लागते, मला परत रणजित आणि मानसीचं लग्न जुळवायचंय. तेव्हा आता शोभा म्हणू लागते, काय, पुन्हा लग्न जुळवायचंय? अहो मग मोडलंच कशाला, काय गरज होती लग्न मोडायची? तेव्हा आता रजनी म्हणू लागते, मला ती मानसी आधीपासूनच आवडत नव्हती, पण माझ्या मुलासाठी मला हे करावं लागतंय, त्याच्या भविष्यासाठी मला हे लग्न जुळवावंच लागेल, त्यात मला तुमची मदत लागेल. तेव्हा आता लगेच शोभा म्हणू लागते, काय, मी काय मदत करणार आहे यात? तेव्हा लगेच आता रजनी म्हणू लागते, तुम्हाला हवं ते मिळेल, काय हवं आहे तुम्हाला? तेव्हा शोभा म्हणू लागते, ही गाडी केवढ्याला घेतली तुम्ही? त्याच वेळेस रजनी म्हणू लागते, 30 लाखांना. मग लगेच शोभा म्हणते, अरे बापरे, 30 लाखांना? नाही नाही, गाडी लावायला आमच्याकडे जागा नाही आहे, पण 10 ते 12 लाख घेईल मी. तेव्हा लगेच रजनी म्हणू लागते, पण मानसी लग्नाला तयार होईल ना? त्याच वेळेस आता शोभा म्हणू लागते, होईल ना म्हणजे होईलच, नाही झाली तर मी हाताला धरून आणीन आणि लग्न लावेन तुमच्या रणजितबरोबर. मग लगेच आता रजनी म्हणू लागते, ठीक आहे, मग मी तुम्हाला लगेच ॲडव्हान्स देते. आता मात्र लगेच रजनी आपल्या पर्समधून 1 लाख रुपये काढते आणि शोभाच्या हातात देते. शोभा तर मात्र खूपच खुश होते. त्याच वेळेस आता रजनी म्हणू लागते, लवकरात लवकर काम झालं पाहिजे, काम झालं, एकदा लग्न लागलं की लगेच राहिलेले सगळे पैसे तुम्हाला मिळून जातील. आता मात्र शोभा खूपच खुश होते. त्याच वेळेस ड्रायव्हर खूप मोठी पिशवी घेऊन भाजीपाला घेऊन आलेला असतो. आता शोभा म्हणू लागते, अरे बापरे, एवढी मोठी पिशवी घेऊन मी कसं घरी जाऊ, प्लीज मला सोडाल का या गाडीतनं? तेव्हा आता लगेच रजनी म्हणू लागते, ठीक आहे ड्रायव्हर, चला यांना सोडा यांच्या घरी. आता इकडे तेजसच्या आईने ओंबऱ्यात उपडा भांडं ठेवलेलं असतं, कारण ते भांडं ठेवल्यानंतर बाहेर गेलेलं माणूस लवकर घरी येतं, अशी रीत असते. त्याच वेळेस आता लगेच छाया तिथे येते आणि म्हणते, अहो दीदीच्या सासूबाई, हे भांडं असं पालथं का ठेवलंय तुम्ही? तेव्हा लगेच तेजसची आई म्हणू लागते, अगं तेजस येईल ना म्हणून. तेव्हा लगेच छाया म्हणू लागते, काय, असं भांडं पालथं ठेवल्याने कोणी येतं का? तेव्हा लगेच तेजसची आई म्हणू लागते, हो, उपडं भांडं जर ठेवलं ना तर वाट बघणारं माणूस लवकर घरी येतं. त्याच वेळेस आता लगेच तात्या रागाने सुनंदाकडे बघत असतात. मग लगेच आता गायत्री बाहेर येते आणि म्हणू लागते, छाया, अगं विनोद कुठे, माझं काम होतं त्याच्याकडे. तेव्हा छाया म्हणू लागते, दीदी, मी पण असं पालथं भांडं ठेवू का, म्हणजे विनोद पटकन येईन, तो बाहेर गेलाय ना? तेव्हा छायाला आता गायत्री म्हणू लागते, काय बोलते? तेव्हा छाया म्हणू लागते, अगं बघ ना, तुझ्या सासूबाईंनी भांडं ठेवलंय पालथं, तेजस घरी यावं म्हणून. आता लगेच गायत्री हसू लागते आणि म्हणू लागते, वा सासूबाई, तुमच्या रीतीभातींना दाद द्यायला पाहिजे. अहो किती वेळा सांगितलं, तुमचा मुलगा तुरुंगात आहे, तुरुंगात, आणि तिथून तो कधीही येऊ शकत नाही. आता मात्र लगेच तेजसची आई म्हणू लागते, नाही, माझं मन मला सांगते, माझा तेजस लवकरच घरी येणार. तेव्हा आता गायत्री आपल्या सासूला म्हणू लागते, लवकरात लवकर ते भांडं उचलून घ्या, नाहीतर बघा
तेजस तुरुंगातून सुटून येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे असे म्हणून गायत्री आता जोरात ते भांडं लोटते. त्याच वेळेस लगेच बाहेरनं तेजस घरात येत असतो. तेजस पटकन ते भांडं पकडतो. आता मात्र सर्वजण तेजसकडेच बघू लागतात. तेजसची आई खूपच आनंदी झालेली असते, पण गायत्रीला तर मात्र धक्काच बसतो. नेमकं तेजस आला कसा? त्याच वेळेस तेजस म्हणू लागतो, गायत्री वहिनी मॅडम, मी आलोय. आता पटकन आभा आणि लगेच तेजसची आई धावतच तेजसजवळ जातात आणि त्याला मिठी मारतात आणि रडू लागतात. तेव्हा तेजस म्हणू लागतो, रडू नको आई, आभा शांत हो बरं, मी आलोय ना, आता सगळं काही ठीक होणार आहे. तेव्हा लगेच आता आभा म्हणू लागते, बरं झालं दादा तू आलास, आईने तू गेल्यापासून अन्नपाणी सोडले रे, औषध पण घेत नाही. तेव्हा तेजस म्हणू लागतो, आई किती वेळा सांगितलंय मी, माझी काळजी करू नको, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी की नाही. तेव्हा आता लगेच दिनेश येतो आणि म्हणू लागतो, अरे तेजस तू कसा सुटून आला, तू कसा आला. त्याच वेळेस तात्या आता रागातच बाहेर येतात आणि म्हणू लागतात, जसा गेला होता ना चोरी करून, तसाच एखाद्याला गंडवलं असेल आणि सुटला असेल. तर आता लगेच तेजसची आई म्हणू लागते, हो जाऊ द्या ना, आता तो आलाय ना, किती दिवस झाले तिकडे राहिलाय, त्याला भूक लागली असेल, चल तेजस तू काहीतरी खाऊन घे असे म्हणून आता लगेच आभा आणि त्याची आई त्याला आतमध्ये घेऊन येणार. तेच तात्या म्हणू लागतात, थांब, तुला या प्रभूंच्या घरात जागा नाही आहे, तुला या घरात थारा मिळणारच नाहीये. अरे तुला लाज कशी वाटली नाही रे चोरी करताना, त्यावेळेस तू आमचा विचार केला नाही ना, आणि आता चालला तोंड वर करून. तू जरी जेलमधून सुटला असेल ना, तरी या घरात तुला माफी मिळणार नाही. हे बघ, माझ्या आजोबांनी, माझ्या बाबांनी खूप नाव कमावलंय, या घरात खूप चांगली चांगली कामं केली, लोकांची मदत केली, आणि तू काय केलं, तू याच घरात चोरी केली. नाही नाही नाही, तुला या घरात जागा नाहीये, लगेच इथनं निघायचा, माझा निर्णय झालाय. तेव्हा तेजसची आई तात्यांना समजावू लागते, पण मात्र तात्या कुणाचं ऐकत नाही. तर आता इथे गायत्री खूपच खुश होते, कारण तात्या आता इथे तेजसला घरात घ्यायला तयारच नसतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता गायत्री खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. ती आता पोलीस स्टेशनमध्ये फोन करून बघते आणि म्हणू लागते, कोणी सोडले तेजसला. तेव्हा लगेच हवालदार साहेब म्हणू लागतात, अहो काय तुमच्या घरातील माणसं, एक जण तुरुंगात काय टाकतो आणि दुसरं जण येतोय मंगळसूत्र घेऊन, आणि ती बाई म्हणते की माझ्या नवऱ्याला सोडा, मंगळसूत्र गहाण ठेवा, काय चालू आहे तुमच्या घरात नेमकं. आता मात्र गायत्रीला धक्काच बसतो, कोण बाई असेल आणि जी मंगळसूत्र गहाण ठेवून तेजसला सोडते. नाही नाही नाही, आता या बाईची काही खैर नाही. तर इकडे मानसी ती मंगळसूत्र हातात धरून बघत असते. त्याच वेळेस आता इथे तेजसचा मित्र त्याला म्हणू लागतो, का तू त्यांच्या नात्यात अडकवतोय, का त्यांच्या मागे मागे करतोय. तेव्हा तेजस म्हणू लागतो, नाही, मिस लकी जॅमची मदत मला करायलाच पाहिजे. तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो, काय नातं आहे तुझं आणि तिचं, सांग ना. आता मात्र तेजस मानसी आणि तिचं नातं कसं उघड करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल